जमला आता रामलाल भाऊ? झालं झालं मस्त झुलाई आला, सजावटही झाली. हो जमलं भाऊ सरपंच भाऊ, जमलं. तुम्ही सहकार्य केलं म्हणून एवढ्या लवकर झालं बुवा. धन्यवाद हा सरपंच भाऊ, खरंच तुमच्या मनापासून धन्यवाद. चालते का? चालते. आता माईच्या लग्नामध्ये तुम्ही नाही सहकार्य केलं का? एकामेकाच्या घरी आपण कार्यक्रम असले तर सहकार्य केलं तर त्याच्यासाठी धन्यवाद म्हणावं का? मी म्हणलं का तुम्हाला धन्यवाद? तुम्ही मा घरच्या लग्नात मला सहकार्य केलं, मी तुमच्या कार्यक्रमात सहकार्य केलं. धन्यवाद म्हणायची गरज नाही. समोर चालून घरी अजून कार्यक्रम येतील तर तुम्ही सहकार्य करजा. झालं फिट्टम फाट. बरोबर आहे, बरोबर आहे सरपंच भाऊ, एकदम बरोबर. लाख पत्याची गोष्ट तुम्ही बोलली. हा बरं बरं ठीक आहे. आता करा कार्यक्रम सुरू गिरू. किती वाजता करता तर येतो मी. आता कार्यक्रमात काय माणसाचं काम आहे का? ते बायाचा कार्यक्रम नाही. हो चला, मी आता तिकडेच जातो. मी घरी, बाया सगळे इकडे येतील, मी घरी जातो. आता काय काम आहे इथं? आता आली काय? पाय पा अशी केली सजावट. मस्त केली जमलं. अजून काय पाहिजे? एवढंच लय झालं. सरपंच भाऊन करू लागलं सर नाही? हो बा गंगा, सरपंच भाऊन करू लागलो तर झालं. ये बस, ये बस झुल्यामध्ये ये. तू न मी दोघं बसू. हट्ट बाई, काय चावटल्या गोष्टी करता वा? मा आहे का 7 महिना तर आपण बसू झुल्यामध्ये? झालं आपलं गेलं. आता पोरा सुनीचं हाय. आता चला, आता झालं नाही इकडचं. आता मी पुष्पाची तयारी झालीच आहे, तिला घेऊन येतो, सगळे पाहुणे घेऊन येतो आणि कार्यक्रम सुरू करून टाकतो. हो हो करून टाक, कार्यक्रम सुरू करून टाक. मग अजून जेवायचंही आहे. हो तुमचं जेवायचं तर मोठं महत्वाचं बापा. आता हे पहा, सगळे पाहुणे इकडे राहतील, कार्यक्रम इकडे चालू राहील. 7 वाजता सुरू होईल तर 9 वाजन. उखाणे गाणेन हेन थे विचारपूस मजाक मस्ती सगळं चालन. तर तुम्ही तिकडे, घरी कोणी राहणार नाही तर तुम्ही तिकडे चुपचाप जेवून घे जा, आपल्या खोलीत झोपून राहायचा. माई वाट पाहिजे नको. गंगा काही येईन ना मला वाढून देईल. बरं बुवा, तशी म्हणतो तर तसं करा. मी स्वयंपाक तर करून ठेवली ना. हो स्वयंपाक करून ठेवला. पुरं नको खाता सुपडा जाप. सगळे पाहुणे जेवायचे आहेत. इथं कार्यक्रम झाला का मग घरी जाऊन सगळ्याला जेवण वाढा लागल. आता एवढंही मी कुंभकर्ण आहो काय? 6 महिन्याचं खातो ना, 6 महिने झोपतो. एवढ्या पाहुण्याचा स्वयंपाक करून ठेवली तू, एवढाही खाऊन घेईन का मी? मी काय राक्षस हो काय? काय गंगा बोलायची जरा धप नाही. चल आण सुनबाईले. रमेश आला घरी? हो आला, तोय आला. चला जमलं. झाली वहिनी, मस्त तयारी झाली. एकदम झक्कास मस्त तयारी जमली. रश्मी झाली? पुष्पाची तयारी झाली? चल तिला मंडपात घेऊन चला. सगळे पाहुणे आले. सगळे पाहुणे. छाया चल पिकोलीला घेऊन चला सगळे जण. तिकडे तयारी झाली आहे. मंडप पूर्ण सजव सगळं तयार झालं आहे. रश्मी पुष्पाले तू चल घेऊन पुष्पाले आणि झुल्यात बसव. रमेश कुठे आहे? त्याची झाली तयारी? दोघाले घेऊन चल, दोघाले झुल्यात बसा आणि चला सगळे. चला होईन बाई, चला सगळे चला मंडपात तिथं. हो ने साराईले, ने साराईचे नाव घेऊन ने साराईले. आणि ननद बसली चुपचाप, काही आली काही नाही, काही माहित नाही. एक होती एक ननद आहे, स्वागत नाही काही नाही. मा भाऊ बी भेटला नाही मला. आली ना बसली बापा चुपचाप, जशी काही परख्याच्या घरी येऊन बसली. शब्दानं म्हणून नाही राहिली थे. मला तरी मान नाही घेऊन राहिली थे. तिच्या भाऊ जायले म्हणून राहिली चाल म्हणून. मला मी काय इथं बसायला आली का मी? अमाय चला चला बाई चला. तुम्हाला हात धरून देतो मी. माझं लक्षच नाही तुमच्या इकडे. मी तिकडे मंडपात तयारी पाहायला गेली असन, इकडे तुम्ही आले असन आणि तुमचे भाऊ तिकडेच होते. तुमच्यावर काही ध्यान नाही. हे पहिले चाले सगळे. चला चला, तुम्हाला हात धरून देतो मी. चला चढ, मीच येतो. बोलून करतो असं कसं ध्यान नाही? इथं बसलेच किती आहे? मी तिघ्या चौघ्या जणी, 1000 लोकही नाही आहे तर मा इकडे तुझं ध्यान नाही. नाटकं करतं फालतूची. जाय हट, होय तिकडे. ने त्या भाऊ जायले त्या नेले. मी जातो, मी माई एकटी. नाही ना ननद बाई, खरंच मनातून सांगतो मी. माय ध्यानच नाही तुमच्या इकडे. मला वाटलं का गावातली बाई बसली असन कोणी. चला चला चला, आता चला चला म्हणतो तुम्हाला हात धरून देतो मी. चला, नाही तर मी उचलून देतो तुम्हाला, खांद्यावर बसून देतो. चला. नाही बापा, कायले खांद्यावर बसून देतो? तू भाऊ जाय कुदन मध्ये, तू खांद्यावर बसून नेशील तर जाऊ दे, मीच चालतो. नाही नाही, मी काय नाही म्हणत बापा. मी काय कुदू? त्याचे तुम्ही ननद बाई होय, तर ननद बाईला तेवढं मान तर पाहिजे. ननद बाईला सगळ्यात जास्त मान पाहिजे. आता मान ननद बाई त्या होय, त्या माघारी आले तर मी बी त्याचे तसाच मान देईन. तर मी काय नाही कुदन बापा बाई, मी काय नाही कुदन. चला आम्ही तसंच चालतो. चला. हो छाया, ननद बाईला सगळ्यात जास्त मान पाहिजे. आता माहित पडते पिकोलीच्या लग्नात. पिकोलीच्या लग्नामध्ये आता टाइम आहे. पिकोलीच्या लग्नाला दिल्ली लांब आहे. अजून 10-12 वर्ष बाकी आहे. आता तुम्हाला तर मी स्पेशल मान देईनच ना. असं थोडी आहे का? तुम्ही एकुलच्या एक आता होय तिच्या, आहे तिच्या. मी बी एकुलती एकच आहे हो बापा. मा भावाले काही 10 बहिणी ना भाऊ नाही. आम्ही एक भाऊ नाही एक बहीण आहो. हो तरी हे तू ननद मला हे करते, पाहून न पाहिल्यासारखं करते. हो तो आणि अजून नाटक करते. तो समजत नाही काय मले? हा हो गंगे, अजून पिकले काय माहे केस? त्या पिकले जेवढे केस दिसते कनी पांढरे पांढरे, तेवढा अनुभव बी आला आहे. हो चल चालतो मी एकटीच. नाही बाबा, येस नको म्हणा. ते इथं खरंच ध्यान नसून. आता तुम्ही आखून आले ना, ते तिकडे तयारी पाहायला गेले होते. ते वाटलं कालच नाही बा तुम्ही. ध्यान नसून त्याचं. रागा नको बरा. कार्यक्रम आहे पुरीचा. आता डोहाळीच्या होण्याच्या कार्यक्रमामध्ये, शुभ कार्यामध्ये असं नाराज नाही व्हावा.
म्हणतेच. हो मी ओळखतो तिले, तुमच्यापेक्षा जास्त मी ओळखतो तिले, मा भाव जाईले ध्यान नसून. चला ना बाई, आता चला ना, टाइम होते. 7 वाजताचा कार्यक्रम, सगळ्या गावातल्या बाया येऊन जातील तिथं. ये आपण चला पहिले आपले घरचे पाहुणे. चला उठा, आता मान देऊन राहिली मी तुम्हाला. चला. मला नाही पाहिजे हो मान, मी मजाक करून राहिली बापा. हट चला चला, उठा उठा, चला सगळे फटकन. चला वहिनी. हो चला ना. याची तयारी झालीच नाही का रमेश? आपणच राहिलो व मांग. गेल्या सगळ्या बाया, ते गीता, ते विमलाताई, ते पार्वती, साऱ्या गेल्या ना मंडपात त्या कार्यालयामध्ये. तिथंच तर आहे कार्यक्रम. गेल्या त्या सगळ्या. चाला पोटा. तू तर मगानीच गेली होती व मुन्नी. मी अंगणातच उभी होती बापा, मला तर दिसली होती तू गंगाच्या घराकडे जाताना थैली घेऊन. तेव्हा गेली, जाऊन पाहिली आणि अजून वापस आली ना. आता चालली चला करून राहिली नाही. तर ते ब्लाऊज नेऊन दिली तिच्या सुनीचं. काल संध्याकाळी चाली होती मा घरी. मा सुनीचं ब्लाऊज शिवून दे म्हणे, एका दिवसात शिवून दिली बापा अर्जंट. काल संध्याकाळी आणलं तिनं आणि 5 वाजेतवरी पुरं शिवून दिली बापा. तर नेऊन दिलं तिले. चांगलं केली मुन्नी, देवा लागते. अर्जंट होतं दिले तर तुला दिलं. बरं केली, दिलं शिवून. पैसे घेतली का? किती रुपये घेतले? घेतले म्या, जेवढी माझी शिलाई होती तेवढे घेतले म्या. अर्जंट म्हणे तर 20 रुपये जास्त घेतले म्या. मी काहून सोडू? नाही हो मुन्नी, असं नाही करावं. काय गावातल्या गावात 20 रुपये जास्त घेतली, देऊन देती शिवून. बिचारीचं नुकसान झालं. हो शांताबाई, तुले भला कड येऊन राहिला तिचा. आणि म्या माय काम धंदे सोडून तिच्या ब्लाऊजच्या मागं भेटले दिवस भरायची. तर घेऊ नका, 20 रुपये नाही बनत का माय? 20 रुपयानं तिचं कोणतं मोठं नुकसान झालं? तर माय काम म्या मग आता 5 वाजता जाऊन केले. ब्लाऊज तिला आणून दिलं ना, मग केले. हे नाही म्हणत हो, 20 रुपयाचं नाही. आम्ही बाजारात गेलो होतो तर चोरी झाली हो. किती 5,000ची घेतली होती बापा तिनं साडी, आणि 4,000चे दागिने असे बेंटेक्सचे. अजून लहान सून सामानच कळपचकळ लय होतं थैल्यामध्ये. 2-3 थैले चोरानं पुरे घेऊन पयाला. ते नुकसान झालं म्हणतो. तर मग आता 20 रुपये राहू देती. अमाय काय बोलतो हो शांता? खरंच चोरी झाली? कसं काय बापा? खरंच ना, मी काय खोटी बोलन काय हो? खरंच. आम्ही कंप्लेंट बी टाकली तर शोधून काढतो म्हणे. तर तिने मग स्वस्त सामान घेतलं आणि आलो बापा. हो शांताबाई, तू म्हणतो तिनं स्वस्त सामान घेतलं, तिचं नुकसान झालं. मग सुनीले बसाले झुला तर मोठा महागाचा घेतला. आणि डिझाईनदार काय कलर आहे त्याचा, आणि काय मस्त झुला घेतला. झुला पहिलेच घेतला होता. आणि हे सगळं सामान घेतलं होतं. झुला घेऊन रामलाल भाऊ घरी येऊन गेले होते आणि मग चोरी झाली. मग तिच्यापाशी उरले थोडेसे होते तर मग स्वस्त मस्त सामान घेतलं अजून डबल तिनं. अक्कल नाही गंगाले जरा बी अक्कल नाही हो शांताबाई. झुला घेवायची काय गरज होती? मी गेली ना झांपर देवाले तर म्हटली तिले, काय लेव एवढा झुला घेतला म्हटलं. शांताबाईच्या घरी तर होता म्हटलं, थोच घेऊन येते असं म्हटलं मी तिने. ते तर मीही सांगितलं होतं व तिले. आणि तिनं झुला घेवायच्या पहिलेच मी म्हणलं नको घेऊ म्हटलं. मा घरी आहे म्हटलं, थोच साधं करून पुसपास करून तू या सुनीले काम येते म्हणलं. तर नाही म्हणे, मी कोराच घेतो म्हणे. घे म्हणलं, आहे तुझ्यात. नाही शांताबाई, सांगू तुले, मले म्हणे तू या सुनीले पोरगी झाली का नाही? त्या झुल्यात बसली 7 महिन्यात, त्या झुल्यात बसून 7 महिना केलं, त्या सुनीले पोरगी झाली. तर तिला काय वाटते का आता तिची सून बी त्या झुल्यात बसन तर तिच्या सुनीले बी पोरगी होईल, म्हणून तिनं तो झुला नाही वापरला. जर त्या सुनीचं पोरग राहिलं असतं ना तर तिनं झुला घेतला असता. हे गोष्ट आहे व शांताबाई, म्हणून तिनं कोरा झुला घेतला का तिच्या सुनीले पोरग झालं पाहिजे. हे तर खरंच अक्कल येणारी गोष्ट झाली. असं थोडी आहे की हिची सून झुल्यावर बसली तर पोरगी झाली, तिची सून झुल्यावर बसली तर पोरगी होईल. काही बी आहे गंगात. आता म्हणून दिलं मी तिने, म्हणून बरं आता मी तिने सारायच्या समोरच म्हणून दिले. आता नाही बापा, इंदिरा मंजू गिंजू नको, साराई समोर माहिती धडन ते. हिनच चांगलं म्हणन बाबा. राहू दे, तिच्यापाशी राहू दे. तशी 150 आहे ती. हो गड्या, ते तिला काही नाही समजणार का पाहुणे आहे पोरी आहे काय आहे. जाऊ दे तिच्यापाशी. चला मंडपात, नाही तर म्हणून आले नाही म्हणून वेळ झाला. चला पटकन. हो चला. कोण भरते ओटीचं सामान? या हो, येईन बाई. भरा तुम्ही तुमच्या पोरीची ओटी. काय पागल आहे काय बाई? मग म्हणते ननंदीवर माय ध्यान नाही राहत म्हणते. ओटीचं सामान माय भरत असते काय? ओटी माय भरत असते काय? सासूच भरत असते ओटी. भर ना तूच, हो ना समोर, आणि भर ना सुनीची ओटी. ध्यान नाही बाई माय. ओटी सासूच भरत असते काय? माय बी तर मायनं भरली तर नाही चालत काय? पाय ते गाडं समजते इले का ह्या झुल्यात बसंत पोरगी होईन, त्या झुल्यात बसंत पोरग होईन. तिले तेवढीशी गोष्ट नाही समजून राहिली की ओटी कोण भरते. वा रे वा गंगा. ओटी सासू भरत असते व गंगा. सासूच भरत असते व ओटी गंगा. तूच भर ओटी भर तू. आणि तिची ननद मग तिने उखाणं विचारन दोघाले बी, आणि मग ते उखाणं सांगन. आणि मग तू मस्त एक डोहाळे जेवणाचं गाणं म्हणजो चांगलं सासूच्या इकडून जा. हाव काय? हाव शांताबाई, तुला भरली होती काय गौरीची ओटी? हो भरली होती बापा. म्या भरली होती गौरीची ओटी. भर तूच भर. ठीक आहे बापा, मीच भरतो मग.
झालं घेऊ आता रश्मी. विचारतील उखाना, सांग मला 4-5 उखाणे. बरं माय काम झालं का आता? उठू का आता मी? झालं. आई तू म्हणत होती ना थोडंसंच बसजो. झालं माय, आता मी उठून चाललो. आता हे उखाणे गिकाणे मला नको जमत. हो जाय आता, जाय तू कुठं जात आता. झालं तुझं काम. थोडंसंच राहते माणसाचं काम. वा हो इंदिरा, तूही बरीच बोलतो. थोडंसंच राहते माणसाचं काम नाही, मग सगळं बायाचंच राहते नाही माणसाचं थोडंस. जाय बापा रमेश, जाय, झालं तुझं काम. वहिनी घ्या मग आता 5 उखाणे सांगा मला. 5 बसून जाय ना व गंगा, थोडीशी बसून जाय ना. हो. नाव घ्या करू नका घाई. आज आहे डोहाळे जेवण, त्यात उडले गुलाबी आणि निळ्या रंगाची शाई. पेढा की बर्फी याची करू नका घाई. काहीही असो शेवटी होणार आहे मी रमेश रावांच्या बाळाची आई. चला एक मी सांगते आता उखाणा. वहिनी एक तुम्ही एक मी. ठीक आहे ताई, घ्या तुम्ही घ्या. थोड्याच दिवसात होईल पूर्ण घरावर बाळाची सत्ता. आकाश रावांचे नाव घेते, होणार आहे मी आता बाळाची आत्या. 5 सुवासिनींनी भरली फळांची ओटी. रमेश रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांसाठी. मावळला सूर्य, चंद्र उगवला आकाशी. रमेश रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी. बस पुष्पा, 1 नंबर. मस्त बाजी मारली बाई पुष्पानं. वाटलं नव्हतं पुष्पाला एवढे साजरे उखाणे पाठ आहे म्हणून. वा 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 पुष्पा, मजा मजा मजा. मस्त फटाके फोडले. शालू हिरवा मेसमी सजवा, वेट गजरा लावा. आला ग बाई सांजेचा शुभ दिन आला. शालू हिरवा मेसमी सजवा, वेट गजरा लावा. आला ग बाई सांजेचा शुभ दिन आला. गोऱ्या भारी चढवा जाळी, हार फुलांची माळा. आला ग बाई सांजेचा शुभ दिन आला. चढा अंगणी घाला नवदीपाच्या दारी. चढा अंगणी घाला नवदीपाच्या दारी. सख्या सोबती घाला हळद कुंकू लावून. ओटी भरून ओवाळून अक्षवंतीला घाला. आला ग बाई सांजेचा शुभ दिन आला. शालू हिरवा मेसमी सजवा, वेट गजरा लावा. आला ग बाई सांजेचा शुभ दिन आला. लागले डोहाळे सुनेला, लागले डोहाळे सुनेला. सासूबाई नातू होणार तुम्हाला, सासूबाई नातू होणार तुम्हाला. वा शांताबाई, वा वा वा, 1 नंबर गाणं काढलं बा. त्या नातूच होणार आहे मले. मन 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 मस्त गाणं, मन मस्त गाणं, 1 नंबर. लागले डोहाळे सुनेला, सासूबाई नातू होणार तुम्हाला, सासूबाई नातू होणार तुम्हाला. नातवाची हौस आजीला ती फार, हो नातवाची हौस आजीला ती फार. बाळासाठी बनवा घुंगराचे चार, बाळासाठी बनवा घुंगराचे चार. लललला मामाजीला सांगा पेढे आणायला, मामाजीला सांगा पेढे आणायला. सासूबाई नातू होणार तुम्हाला, सासूबाई नातू होणार तुम्हाला. चेहऱ्यावरची लाली तुझ्या दिसे ग पाहताना, चेहऱ्यावरची लाली तुझ्या दिसे ग पाहताना. काय सांगू तुला आई तू होणार 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 ग, आई तू होणार 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 ग. योग अपूर्व या जीवनी ध्यास बाळाचा ध्यानी मणी. योग अपूर्व या जीवनी ध्यास बाळाचा ध्यानी मणी. काळजी सोडून राहा ग तू आनंदाने, काळजी सोडून राहा ग तू आनंदाने. बाळ आई म्हणता कष्ट तुझे हरणार, आई तू होणार 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 ग. घे बरं पुष्पा, निवड. 1 बर्फी आहे,
आणि एक पेढा आहे. पाय तू ज्याला म्हणशील ते मी उघडून देईन. वहिनी बर्फी बर्फी घ्या बर्फी. आता बर्फी पाहिजे. पेढा तर आहे आपल्यापाशी. तू चुप राह व रश्मी. तिच्या मतानं निवडू दे तिले. तिच्या मतानं सांगते ते बर्फीवाली. चुप राह चुप बस. शायनी आई तर मी काय आता बर्फीच तर पाहिजे ना. वहिनीला बरोबरच तर म्हणून राहिली मी आता बर्फी निवडा म्हणून. आता त्याच्या मतानं बात आहे कोणतं काय सांगते तर मी त्याला म्हणून राहिली सहज बर्फी म्हणून. मी काय सांगून राहिली का त्याला का वहिनी याच्यात बर्फी आणि याच्यात पेढा आहे म्हणून. आई तू बी बाबा पण चुप राह ना. मी म्हटली ना तिले निवड. तू चुप राह. काय बर्फी निवड करून राहिली. पेढा आहे ना बर्फी नाही वाली. घ्यावा पुष्पा कोणतं उघडू डावं का उजवं तू सांग. आई उजव्या याच्यात बर्फी आहे का पेढा आहे. आता बाई पुष्पा तू बी कमालच करतो. मी काय सांगू तुले. मी सांगून देऊ का याच्यात बर्फी आणि याच्यात पेढा आहे. मग झाकूनच काय ठेवली असती मी. सांगायचं राहिलं असतं तर. तू सांग आई हे उघडा तर मग मी हे उघडतो. मग ते पेढा आहे का बर्फी आहे. बर्फी उघडली तर पोरगी आणि पेढा उघडला तर पोरग. आता तू सांग बापा पेढा उघडू का बर्फी उघडू. इकडलं मले खावाले तर पेढाच आवडते. बर्फी याच्यात आहे पेढा त्याच्यात आहे कायच्यात काय आहे मला माहित नाही. आई असं करा हे इकडली मा इकडली हे वाले डिश उघडा. वा पुष्पा पेढा निवडली तू. पेढा नातूच होते मले. घे खाय पेढा. सगळे 4 पेढा. काय वहिनी आता बर्फी पाहिजे होती तर तुम्हाला पेढाच पाहिजे का डबल बी. बर्फी निवडते आता. तुम्हाला तर दोन्ही खावायला भेटत होतं पेढा बी बर्फी बी. पेढाच निवडलं तुम्ही. मला काय माहित होतं कायच्यात काय आहे तर मला माहित नव्हतं. मी अंदाजे म्हटली बापा हे खोला म्हणून. नाही पुष्पा तू बरोबर उघडली. पेढाच पाहिजे होता आपल्याला. बरोबर आहे. हिच्या बोलण्यावर लक्ष नको देऊ. बरोबर आहे. नाही बाई बरोबर आहे ना. रश्मी पाबर कशी म्हणते मासुनीला पेढा उघडला हे म्हणते. बरोबर आहे बा बरोबर आहे. पेढाच बरोबर आहे. गंगाबाई मी तुमच्याशी सहमत आहे बा. हे रश्मी तर काहीच बोलते. हे जरा येले बोलायचे अटक नाही आहे. मा घरी तर बापा पेढाही नाही ना बर्फी नाही. हे दुसऱ्याचा पेढा होय. तुमच्या सुनीनं बरोबर ओळखलं बापा. पेढाच पाहिजे. बरोबर आहे हो पेढाच पाहिजे. टाकून जावाले मग लाता खावाले. पेढाच पाहिजे बरोबर आहे. या मग तुम्ही सर्वजण पेढा खावाले. पेढा येते आता अजून डबल. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.